नमस्कार लाडकी बहिणींनो, मी अमोल लोखंडे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 29, 30, 31 ऑगस्टला पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तरीसुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत, तर तुमचं आधारचं जे स्टेटस आहे ते चेक करणं गरजेचं आहे। ते एनेबल फॉर डीबीटी असायला हवं। हे कसं चेक करावं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करायचं आहे। गूगल ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्ही NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सर्च करायचं आहे। NPCI हे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर ऑप्शन दिसेल, या कन्झ्युमर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। हा कन्झ्युमर ऑप्शन दिसतोय, याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर खाली सर्वात शेवटी भारत आधार सीडिंग एनेबल BASE याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, गेट आधार मॅप्ड स्टेटस, याच्यावर क्लिक करायचं आहे। आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे। आता आपण आधार कार्ड आणि कॅप्चर फिल करू। चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर, रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आता मला OTP आलेला आहे, मी सबमिट बटनावर क्लिक करतोय। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल। इथं तुमचा आधार नंबर आणि इथं मॅप्ड स्टेटस हे दिसेल। हे सर्वात महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मॅपिंग स्टेटसमध्ये एनेबल फॉर डीबीटी असणे गरजेचे आहे। एनेबल असाल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार। जर याच्या व्यतिरिक्त तुमच्या मोबाईलमध्ये दुसरं काही दाखवत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन फिजिकल मोडमध्ये एक फॉर्म भेटतो, तिथून एक फॉर्म घ्यायचा आणि त्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे जोडायचं आणि तो फॉर्म भरून जमा करून द्यायचा, तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। जर असं होत नसेल तर पोस्टामध्ये जाऊन तुम्ही त्वरित खातं खोलून घ्या। खातं खोलल्यानंतर तुम्हाला इथे एनेबल फॉर डीबीटी दिसेल। इथे तुम्ही चेक करू शकता, खाली तुमचं बँकेचं नावसुद्धा दिसेल। माझं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। अशा प्रकारे तुम्ही एनेबल फॉर डीबीटी हे चेक करू शकता। अशा प्रकारे व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर आवडलास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।